नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल दस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयातील रोमन संख्या चिन्हे हा घटक अभ्यासणार आहोत। रोमन संख्या चिन्हे म्हणजे काय हे समजून घेण्या अगोदर आपण देवनागरी अंक, आंतरराष्ट्रीय अंक समजून घेऊ। मराठी अंकांनाच देवनागरी अंक म्हणतात। शून्यापासून 9 पर्यंत असे देवनागरी संख्या चिन्हे किती आहेत? तर 10 आहेत। आणि इंग्रजी अंकांना आंतरराष्ट्रीय अंक म्हणतात। आंतरराष्ट्रीय अंक सुद्धा 0 पासून 9 पर्यंत किती आहेत? तर 10 आहेत। देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हे किती आहेत? 10 आहेत। आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती आहेत? तर त्याचं उत्तर येतं 10 आहेत। आता आपण रोमन संख्या चिन्हे पाहूया। रोमन संख्या चिन्हे एकूण 7 आहेत। आणि रोमन संख्या चिन्हामध्ये कोणत्या चिन्हाला कोणता आंतरराष्ट्रीय चिन्ह आहे ते आपण पाहूया। I म्हणजे 1, फी म्हणजे 5, x म्हणजे 10, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500, M म्हणजे 1000। रोमन संख्या लेखन पद्धतीत 0 या अंकासाठी कोणतेही चिन्ह नसते। आणि या संख्या लेखन पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत देखील नसते। रोमन संख्या लेखन पद्धतीत शून्यासाठी कोणतेही चिन्ह नसतं आणि या संख्या लेखन पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत देखील नसते। स्थानिक किंमत देखील नसते। रोमन संख्या समजण्यासाठी आपल्याला काही नियम समजून घ्यावे लागतील। ते नियम आता आपण पाहूया। नियम क्रमांक 1, I, X व C ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा येऊ शकतात। 3 पेक्षा जास्त वेळा येऊ शकत नाही। उदाहरणार्थ ट्रिपल I म्हणजे 3। ही चिन्हे ज्यावेळी एकापुढे एक येतात त्यावेळी त्यांची बेरीज करून संख्या लिहिली जाते। हे ट्रिपल I म्हणजे 3, I म्हणजे 1, म्हणून 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3। अजून एक उदाहरण पाहूया। ट्रिपल X सुद्धा 3 वेळा येतो। मग ज्यावेळी ही चिन्हे एकापुढे एक येतात त्यावेळेस त्यांची बेरीज करून संख्या लिहितात। मग x ची किंमत काय आहे? 10 आहे, म्हणून आपण यांची बेरीज करू। 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30। ट्रिपल X म्हणजे 30। आता नियम क्रमांक 2 पाहूया। I, X व C ही चिन्हे डावीकडे व उजवीकडे दोन्ही बाजूने येतात, परंतु उजवीकडे ती जास्तीत जास्त 3 वेळा येतात आणि डावीकडे फक्त एकदाच येतात। आता आपण पाहूया I, X व C ही चिन्हे उजवीकडे आल्यावर त्या संख्या कोणत्या आहेत ते पाहूया। ही चिन्हे उजवीकडे जास्तीत जास्त 3 वेळा येतात। उदाहरणार्थ फी ट्रिपल I, फी म्हणजे 5, फी म्हणजे 5। मग 5च्या पुढे हे 3 वेळा आले, म्हणून काय करायचं? 5 अधिक 3 बरोबर 8। मग याची किंमत काय झाली? 8 झाली। आपला नियम काय सांगतो की I, X व C ही चिन्हे उजवीकडे जास्तीत जास्त 3 वेळा येऊ शकतात। 3 पेक्षा जास्त वेळा येऊ शकत नाही। आता अजून एक उदाहरण पाहूया। D ट्रिपल C, D म्हणजे 500, C म्हणजे 100। आता ट्रिपल C आहे म्हणून 100 अधिक 100 अधिक 100 300, 500 अधिक 300 बरोबर 800। तर ही संख्या काय झाली? 800 झाली। I, X व C ही चिन्हे उजवीकडे जास्तीत जास्त 3 वेळा येतात आणि डावीकडे एकदाच येतात। आता ही चिन्हे डावीकडे आली तर त्या संख्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया। I, X व C ही चिन्हे डावीकडे किती वेळा येतात? एकदाच येतात, फक्त एकच वेळा येतात। आता त्याचे काय आपण एक्झाम्पल पाहूया।
आय फी, फीच्या डावीकडे आय आला आहे, एकदाच आलेला आहे, एकपेक्षा जास्त वेळा येऊ शकत नाही. मग याची किंमत काय होईल? फी म्हणजे 5 आणि आय डावीकडे आलाय म्हणून त्याची किंमत या मोठ्या संख्येतून वजा करतात. 5 वजा 1 बरोबर 4. आय हे चिन्ह डावीकडे एकदाच येते. तसंच एक्स आणि सी ही चिन्हे सुद्धा डावीकडे एकदाच येतात. उदाहरणार्थ एक्स सी, सी म्हणजे 100 आणि एक्स डावीकडे आला म्हणून त्याची किंमत वजा करायची. 100 वजा 10 बरोबर 90. बघा आय एक्स सी ही चिन्हे डावीकडे फक्त एकदाच येतात. आता सी हे चिन्ह डावीकडे घेऊन आपण एक संख्या लिहूया, सी डी. आता सी डी याची किंमत काढूया आपण. डी म्हणजे 500 आणि हा सी डावीकडे आलाय. डावीकडे आला म्हणून काय करायचं? या संख्येतून वजा करायचा. 500 वजा 100 बरोबर 400. मग या सी डीची किंमत किती आली? तर 400 आली. आय एक्स व सी ही चिन्हे उजवीकडे जास्तीत जास्त 3 वेळा येतात आणि डावीकडे एकदाच येतात. आणि ही चिन्हे ज्यावेळी उजवीकडे येतात त्यावेळी या चिन्हांची किंमत त्या संख्येत मिळवली जाते आणि डावीकडे आल्यावर त्याची किंमत त्या संख्येतून वजा केली जाते. म्हणजे उजवीकडे आल्यास आय एक्स व सी ही चिन्हे उजवीकडे आल्यास प्लस करतात आणि डावीकडे आल्यास मायनस करतात. नियम क्रमांक 3, फी हे चिन्ह 3 वेळा येत नाही, फी फक्त एकदाच येतो. आणि फी हे चिन्ह कोणत्याही संख्येच्या फक्त उजवीकडेच येते, डावीकडे येत नाही. फीचा नियम काय आहे? तर फी हे चिन्ह 3 वेळा येत नाही आणि फी हा फक्त एखाद्या संख्येच्या उजवीकडेच येतो, डावीकडे येत नाही. आता उजवीकडे आल्यानंतर कोणत्या संख्या आहेत त्या संख्या आपण पाहूया. एक्स फी, बघा एक्स म्हणजे 10 आणि फी म्हणजे 5. मग फी हे चिन्ह यामध्ये मिळवायचे. एक्स अधिक फी म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 15. तर याची किंमत काय आली? 15 आली. हा फी डावीकडे कधीच येत नाही, तो नेहमी उजवीकडेच येतो. अजून एक एक्झाम्पल पाहूया. सी फी, सी म्हणजे 100 आणि फी म्हणजे 5. 100 अधिक 5 बरोबर 105 आणि हा उजवीकडे आलाय म्हणून याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली आहे आणि हा डावीकडे येत नाही, फी हा डावीकडे कधीच येत नाही. आता आपण रोमन संख्या लेखनाचे नियम समजून घेतले. हे नियम जर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक जर अभ्यासले तर आपल्याला 1 ते 1000 पर्यंत रोमन संख्या इझिली लिहिता येतील. त्यासाठी व्हिडिओ मागे करून पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे ते नियम तुमच्या चांगले लक्षात येतील. आता आपण 1 ते 10 पर्यंत रोमन संख्या चिन्हे लिहूया. बघा 1 साठी आहे आय, 1 साठी आहे आय. 2 साठी डबल आय. हा डबल आय कसा घेतलाय? 1 अधिक 1 बरोबर 2 म्हणून 2 साठी डबल आय घेतलाय. 3 साठी ट्रिपल आय. आपल्याला माहित आहे की आय हे चिन्ह जास्तीत जास्त 3 वेळा लिहिले जाऊ शकते म्हणून 3 साठी ट्रिपल आय. आयची किंमत आहे 1. 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3. आता 5 साठी आहे फी. 5 मुद्दाम अगोदर घेतलाय 4 समजून देण्यासाठी. 5 साठी आहे फी हे चिन्ह आणि 4 साठी आहे आय फी. आपला नियम आपल्याला काय सांगतो? आय हे चिन्ह जर एखाद्या संख्येच्या डावीकडे आले तर त्याची किंमत त्या संख्येतून वजा करतात. आय हा डावीकडे आलेला आहे म्हणून याची किंमत या फी मधून वजा करायची. फीची किंमत किती आहे? 5 आहे आणि आय हा डावीकडे आला म्हणून वजा करायचा. आयची किंमत आहे 1. 5 वजा 1 बरोबर 4 म्हणून 4 साठी कोणते रोमन संख्या चिन्ह आहे? तर आय फी. आय फी म्हणजे 4 आणि फी म्हणजे 5. बघा 1 साठी आहे आय, 2 साठी आहे डबल आय. 1 अधिक 1 2
3 साठी आहे ट्रिपल आय, 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3. 5 साठी आहे व्ही आणि 4 साठी आहे आय व्ही. हा आय डावीकडे आला म्हणून या 5 मधून वजा करायचा. 5 वजा 1 बरोबर 4. आता 6 कसे लिहितात ते पाहू. 5 साठी आहे व्ही, मग 6 साठी व्ही आय. 6 कसा तयार झाला बघू आपण. व्ही ची किंमत किती आहे? 5 आहे आणि आय ची 1 आहे. 5 अधिक 1 बरोबर 6. आपल्याला माहिती आहे आय हे चिन्ह जर उजवीकडे आले तर प्लस करतात आणि डावीकडे आले तर मायनस करतात. 4 मध्ये डावीकडे आले म्हणून त्याची किंमत 5 मधून वजा केली आणि इथं उजवीकडे आले म्हणून त्याची किंमत 5 मध्ये मिळवली. आता 7 साठी सोपंच आहे. 6 साठी व्ही आय आहे म्हणून 7 साठी व्ही डबल आय. बघा व्ही साठी आहे 5, आय साठी आहे 1 आणि ह्या आय साठी 1. 5 अधिक 1 अधिक 1 बरोबर 7. आता 8 साठी पाहूया. व्ही ट्रिपल आय. आता हे 8 कसे आले? व्ही ची किंमत आहे 5 आणि ट्रिपल आय ची किंमत आहे 3. आता 1 अधिक 1 अधिक 1 करण्यापेक्षा डायरेक्ट ट्रिपल आय असलं 3 किंमत असते हे आपल्याला माहीतच झाले. 5 अधिक 3 बरोबर 8. आता अगोदर 10चं पाहूया. एक्स म्हणजे 10 आणि एक्स म्हणजे 10 आणि आय एक्स म्हणजे 9. आय एक्स म्हणजे 9. आता हे आय एक्स कसे तयार झाले आहे ते आपण पाहूया. आय हे चिन्ह जर डावीकडे आले तर काय करतात? त्याची किंमत त्या संख्येतून वजा करतात. बघा आय हे चिन्ह एक्सच्या डावीकडे आलेले आहे. मग एक्सची किंमत आहे 10 म्हणून 10 मधून आयची किंमत 1 वजा करायची. 10 वजा 1 बरोबर 9. आय एक्स कसा तयार झाला कळलं? एक्सची किंमत आहे 10 आणि आयची किंमत आहे 1 आणि आय डावीकडे आला म्हणून त्याची किंमत 10 मधून वजा केली. 10 वजा 1 बरोबर 9 आणि 1 10 साठी आहे एक्स. हे आपण आधीच पाहिलं आहे. आता आपण 11 ते 20 पर्यंतचे अंक लिहूया. 11 साठी आहे एक्स आय. एक्स म्हणजे 10. 10 साठी एक्स आहे हे आपल्याला माहीतच झालंय. एक्स अधिक आय म्हणजे 10 अधिक 1 बरोबर 11. एक्सची किंमत आहे 10 आणि आयची किंमत आहे 1. 10 अधिक 1 बरोबर 11. एक्स आय म्हणजे 11. हा आय उजवीकडे आलाय म्हणून एक्स मध्ये मिळवला, 10 मध्ये मिळवला. आता 12 साठी पाहूया. 10 साठी आहे एक्स आणि 2 साठी आहे डबल आय म्हणून एक्स डबल आय म्हणजे 12. एक्स म्हणजे 10 आणि डबल आय म्हणजे 2. 10 अधिक 2 बरोबर 12. आय उजवीकडे आल्यानंतर काय करतात? प्लस करतात म्हणून या 10 मध्ये हे 2 आय प्लस केले म्हणजे 2 प्लस केले. 10 अधिक 2 बरोबर 12. आता 13 साठी पाहूया. एक्स ट्रिपल आय. 10 अधिक 3 बरोबर 13. आय हे चिन्ह उजवीकडे जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. एक्स ट्रिपल आय म्हणजे 13. आता 14 साठी पाहूया. 10 साठी आहे एक्स आणि 4 साठी काय आहे ते आपण पाहिलेलेच आहे. 4 साठी आहे आय व्ही. आय व्ही म्हणजे 4 म्हणून 14 साठी एक्स आय व्ही. बघा एक्स म्हणजे 10 आणि आय व्ही म्हणजे 4 म्हणून 10 अधिक 4 बरोबर 14. 14 कसा तयार झाला? तर 10 अधिक 4 मग 10 साठी आहे एक्स आणि 4 साठी आहे आय व्ही म्हणून 10 अधिक 4 बरोबर 14. 14 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे? एक्स आय व्ही. हे लक्षात ठेवायला थोडंसं अवघड जातं. हे एक्स आय, एक्स डबल आय, एक्स ट्रिपल आय पेक्षा हे थोडं अवघड जातं. पण आपल्याला 4 साठी आय व्ही हे संख्या चिन्ह आहे हे जर समजलं तर हे आपल्याला 14, 24 पटकन लिहिता येतात. आता 15 साठी एक्स व्ही. एक्स म्हणजे 10 आणि व्ही म्हणजे 5
मग 10 अधिक 5 बरोबर 15. आपल्याला माहित आहे फी उजवीकडे आल्यानंतर त्याची किंमत त्या संख्येमध्ये मिळवतात. मग इथं फी उजवीकडे आलाय, x ची किंमत आहे 10, म्हणून 10 अधिक 5 बरोबर 15. आता पुढं 16 साठी x फी i, 16 साठी आहे x फी i. आता हे कसं आलंय ते आपण पाहूया. x म्हणजे 10 आणि फी i म्हणजे 6. 10 अधिक 6 बरोबर 16. आता 17 साठी पाहूया. x फी डबल i, x म्हणजे 10 आणि फी डबल i म्हणजे 7. फी डबल i म्हणजे 7 हे आपण पाहिलेलं आहे. 10 अधिक 7 बरोबर 17. तसंच आता 18 साठी x फी ट्रिपल i, 10, x ची किंमत आहे 10 आणि फी ट्रिपल i म्हणजे किती? 8. 10 अधिक 8 बरोबर 18. आता 19 साठी पाहूया. 19 ची फोड कशी करता येईल? 10 अधिक 9. मग 10 साठी आहे x आणि 9 साठी आहे ix. x i x, 9 साठी काय आहे तर ix आहे. म्हणून 10 अधिक 9 बरोबर 19. आणि 20 साठी आहे डबल x. 10 अधिक 10 बरोबर 20. आता आपण सगळे संख्याचिन्ह लिहिण्यापेक्षा 30 पासून 100 पर्यंतचे संख्याचिन्ह कसे लिहितात ते पाहूया. 20 पर्यंत पाहिले आपण. आता फक्त 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 चे संख्याचिन्ह देते मी. 10 साठी आहे x, 20 साठी डबल x, 30 साठी ट्रिपल x. आपल्याला माहित आहे i, x आणि c ही चिन्हे जास्तीत जास्त 3 वेळा लिहू शकतात. 3 वेळा आपण पुढे लिहू शकतो. x म्हणजे 10, डबल x म्हणजे 20, ट्रिपल x म्हणजे 30. आता 40 साठी 4 वेळा x लिहायचा नाही, कारण ही चिन्हे जास्तीत जास्त फक्त 3 वेळाच लिहिली जातात. 3 पेक्षा जास्त वेळा लिहिली जात नाही. मग 40 साठी आहे xl. बघा l म्हणजे 50 आणि x म्हणजे 10. हा x डावीकडे आला म्हणून त्याची किंमत या 50 मधून वजा केली जाते. 50 वजा 10 बरोबर 40. 50 वजा 10 बरोबर किती होतात? 40 होतात. 40 कसे आले? या xl बरोबर 40 कसे आले? तर l ची किंमत आहे 50 आणि x डावीकडे आला म्हणून त्याची किंमत या 50 मधून वजा केली आहे. 50 वजा 10 बरोबर 40. l साठी आहे 50 साठी आहे l, 60 साठी आहे lx, 70 साठी l डबल x, 80 साठी l ट्रिपल x, 90 साठी आहे xc. आता हा xc कसा आला? तर c ची किंमत आहे 100. c ची किंमत किती आहे? 100. आणि x हा डावीकडे आला. मग x हा डावीकडे आल्यानंतर काय करतात? त्या संख्येमधून वजा करतात, मायनस करतात. म्हणून x ची किंमत या c मधून वजा करायची. x ची किंमत किती आहे? तर 10 आहे. 100 वजा 10 बरोबर 90. xc बरोबर 90 आणि 100 साठी c आहे. 100 साठी आहे c, 200 साठी डबल c, 300 साठी ट्रिपल c. आपल्याला माहित आहे i, x आणि c ही चिन्हे जास्तीत जास्त 3 वेळा लिहिली जातात. आता 400 साठी आहे cd. d ची किंमत आहे 500 आणि c ची किंमत आहे 100. मग c डावीकडे आला म्हणून 500 मधून वजा करायचा. 500 वजा 100 बरोबर 400 येतात. 500 साठी आहे d, 600 साठी dc. c उजवीकडे आलाय d च्या म्हणून आता प्लस करायचा. d ची किंमत आहे 500 आणि c ची आहे 100. 500 अधिक 100 बरोबर 600. आता 700 साठी d डबल c, 800 साठी d ट्रिपल c, 900 साठी आहे cm. 900 साठी आहे cm आणि m हजारासाठी आहे m. आता हा 900 कसा तयार झाला? c हा m च्या डावीकडे आला म्हणून याची किंमत याच्यातून वजा करतात.
1000 मधून 100 गेलं किती राहतात तर 900. म्हणून 900साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे तर CM. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 पासून 1000 पर्यंत रोमन संख्या चिन्ह कशी लिहायची ते पाहिले आहे. आपण 1 ते 20 पर्यंतच लिहिले, परंतु 10 ते 100 पर्यंत कोणती रोमन संख्या चिन्हे आहेत आणि 100 पासून 1000 पर्यंत कोणती रोमन संख्या चिन्हे आहेत हे आपण थोडक्यात पाहिलंय. व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, पण तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, म्हणजे तुम्हाला 1 ते 1000 पर्यंत रोमन संख्या चिन्हे लिहिता येतील. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.